आज भावना गजानन गायकवाड यांचा किती वाढदिवस 14 का 14वा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणि खरंच मला आज धन्यवाद म्हणावं लागेल की आमच्या आज वाढदिवसानिमित्त आमची रूम मालक ह्या दोन्ही सोपत्नी या ठिकाणी उपस्थित आहे. मला असा आनंद वाटला की खरंच मला वाटलं की आज वाढदिवस आहे आणि मला अचानक कळाले की असं वाढदिवस असल्यामुळे माझी एक लेख समजून भावनाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी खरंच आज महादेवी सिद्धराम दत्तापुरे हे आमची भाग्यलक्ष्मी असं मी समजतो. कारण वाढदिवसाला असं की घर मालक असं वाढदिवस कधीच मला दिसून आला नाही. परंतु पहिला वाढदिवस दोन मालक आणि त्यांचे आज सिद्धराम बाबूराव ददापुरे आणि सौपत्नी त्यांची महादेवी सिद्धराम ददापुरे हे या ठिकाणी उपस्थित आहे. खरंच मला भाग्यवान वाटतं या ठिकाणी आपण ह्या कुटुंबात आपण कुणाला बोला नाही आपण ह्या कुटुंबात आपण आज वाढदिवस साजरा करतोय. आणि हे वाढदिवस केक कापू नये पुढच्या वर्षी आपण ह्यांच्या दोघांच्या साक्षीनं आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण वाढदिवस करणार आहोत. आजच तुम्हाला मी 1 वर्षाच्या शुभेच्छा ह्या ठिकाणी देतोय. कारण आज मला वाटते की माझ्या जीवनामध्ये घरमालकामध्ये वाढदिवस पहिल्यांदा आहे आणि मी पहिल्यांदाच वाढदिवसानिमित्त आज आम्हाला रोज पाहतात सिद्धराम दादा, परंतु अचानक मी आलोय आणि एक हाकेला हाक लावून आज सिद्धराम दादा माझ्या वाढदिवसाला माझ्या भावनाच्या वाढदिवसाला उपस्थित झाले. त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि यांनी आम्हाला आणि मी पहिल्यांदा घरी आलो प्रवास केलो 2 वेळेस ताई होत्या. मी घराच्या समोर आल्यानंतर ताई मला पुढे जायचे आहे. त्यांनी म्हणले पुन्हा कुकडे जायचे आहे. तर मी म्हणलं तुमचे मालक आहेत का? ते नाहीत, रूम मालकाकडे जायचे. त्यांनी एकही सेकंदाचा विचार न करता मला रूम मध्ये पाठवले. त्या दिवशी मी येऊन त्यांना बोलून गेलो. म्हणजे अशी एक त्यांची भावना आहे दोघांची आणि गरीबाला न्याय देण्याची आहे. आणि सतत गरीबासाठी सतत झटणारे आमचे सिद्धराम अप्पा आहेत. कारण आम्ही डोळ्याने पाहतोय कधीच त्यांनी कुणाला भांडणं केलेलं मी बघितलं नाही. चौकात कितीतरी लोकांची भांडणं मिटवून त्यांनी समोर आम्ही बघतोय. परंतु मी अचानक रूम घेण्यासाठी आलोय. पण कुणाच्या रूम मध्ये मी ह्याला कधीच म्हणा नाही की ही रूम कुणाची घेणार आहोत. परंतु मी अचानक आलो पत्रकार मला पाहतो म्हणजे माझे त्यांनी सिद्धराम बाप्पा म्हणजे माझ्या जवळच्या संबंधातले नातं मी समजतोय. आणि ह्याला म्हणलं की बाबा आपण या ठिकाणी राहत असताना आपण कधीच भांडणं करून घेऊ नका हा संदेश वाढदिवसानिमित्त मी याला देतोय आणि इथंच थांबतोय. जय छत्रपती, जय शिवराय, जय भीम, जय लवजी, सर्व महामानव.